रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता
Hare
छत्रपती शिवाजी महाराज
तुम्ही संत माया बाप कृपावंत कायम्यापतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करा उद्धाराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाची तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया करा उद्धाराया जन जड जीवा नीलांबुज श्यामल कोमलाग सीता समारोपित वामभाग पानो महासायक चारुचाप नमामि राम रघुवंशनाथ महायोग पीठे तटी भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करुव्रत मनमार पांडुरंग करुव्रत मनमार पांडुरंग करुव्रत मनमार पांडुरंग करुव्रत मनमार पांडुरंग पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकमित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
सद्गुरुतं नमामि. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धरी तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग समाजाला लागलेला क्षयरोगीच्या धन्वंतरीने दूर केला. समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी संतांच्या ग्रहमेळ्यात उदयाला आलेला ज्ञान सूर्य अशी देखील ज्यांची ख्याती, ज्यांच्या अभंगामध्ये परतत्व स्पर्श पराकोटीचा रंग अगदी ठासून भरलेला आहे, ज्यांनी माऊली ज्ञानोबरायांना अगदी पितृस्थानी बसवलं. आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवराय यांना वेळोवेळी उपदेश आणि मार्गदर्शन करणारे जगद्वंदे जगद्गुरु महाराष्ट्र भूषण पाचव्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन करणारे देहूगावचे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना तुकाराम महाराजांच्या मनामध्ये संतांविषयी जे भाव निर्माण झालेले आहेत ते या ठिकाणी त्यांनी प्रकट केलेले आहेत. विठ्ठला प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडते. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे म्हणतात, असं प्रतिपादित करतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवाणू. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी संतांचे थोरवी वर्णन केलेले आहे की तुम्ही माझे काय आहात, माय आणि बाप आहात. मी कोणत्याही प्रकारचे तुमची थोरवी वर्णन करू शकत नाही, कारण मी कसा आहे, हीन आहे, पतित आहे. मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन, पायी बरी किंवा तुका म्हणे जाण, व्हावे लहान होणी लहान. बघा, संत तुकाराम महाराज स्वतः संत असून देखील स्वतःकडे कमीपणा घेतात, म्हणून ते संत. मग महाराज म्हणतात की यांचा अवतार कशासाठी झालेला आहे बरं? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतारित झालेले आहेत. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. महाराज म्हणतात केवळ जडजीवांचा उद्धार करणं हा हेतू नाही, तर त्याचबरोबर या जगामध्ये वाढावया सुख भक्तिभाव धर्म, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता देखील धर्म रक्षणार्थ संतांनी काय धारण केलेला आहे, अवतार धारण केलेला आहे. परंतु महाराज संतांना कशाची उपमा देतात बरं? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. ज्याप्रमाणे चंदन वृक्ष त्याच्या सानिध्यात गेलेले सगळे वृक्ष कसे होतात, चंदनमय होऊन जातात की नाही, अगदी तसंच आहे. संतांच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपणही संतमय होऊन जाऊ, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल तर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव कोकणी श्रोत्यांना माझा आवाज क्लिअर येतो ना? येतो ना सगळ्यांना आवाज?
तर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव कोपरे ठाणे ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत त्याचा अल्पसा परिहार देणं हे भक्ताचे खाद्य कर्तव्य ठरते। आणि याच न्यायाने बघा आज या गावामध्ये 8 दिवसीय अखंड हरिनाम सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याच निमित्ताने आजची कीर्तन सेवा मजपामराकडे आलेली आहे आणि ज्यांच्याद्वारे ही सेवा मला प्राप्त झाली ते या मंडळाचे उपाध्यक्ष दीपक दादा पाटील यांच्यामुळे आणि म्हणून सदैव मी त्यांच्या ठिकाणी ऋणी राहील। त्याचबरोबर या ठिकाणी मंडळाचे देखील मी आभार व्यक्त करते। आता अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय तर जिथे कधीच खंड पडत नाही तो अखंड नाही का, आपण विना देखील खाली ठेवू शकत नाही तसा तो अखंड आणि त्याच्यामध्ये कोणताच खंड पडता कामा नाही म्हणून त्याला काय दर्शवले तर अखंड हरिनाम सोहळा। विठ्ठल वर्ष 33 आहे म्हणजे 2 तप पूर्ण झालेले आहेत, तिसऱ्या तपाकडे वाटचाल आहे। त्याचबरोबर या मंडळाचे जे अध्यक्ष श्री गणेश दादा भोईर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते। आणि अशा प्रकारे आज 33वे हे वर्ष आहे नाही का, 33व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे म्हणजे कोणतीही बाधा या ठिकाणी आलेली नाही। तर अशा प्रकारे सप्ताह म्हणजे बघा लक्षात घ्या हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सप्ताह घडून आणणं फार गरजेचं आहे। मग ते कशासाठी तर बघा आज आपला समाज फार पुढारलेला आहे, अग्रेसर झालेला आहे। पूर्वीचा एक काळ होता की लोकांना समजत नव्हतं परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अगदी सगळे मागेच राहिले होते। परंतु आज समाज फार पुढारलेला आहे। बघा गावोगावी सप्ताह आता घडून आणले जातात, पूर्वी असं नव्हतं परंतु आता प्रत्येक गावोगावी होते असं। मग सप्ताह घडून आणणं का गरजेचं आहे बरं, कारण बघा मानवाचं जीवन हे कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये अस्थिर जीवन जगत होता मानव, अगदी भटकंती करत होता। परंतु जेव्हा चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला आणि शेतीचाही शोध लागला, पुढे मानवाचं अस्थिर जीवन स्थिर झालं। परंतु आताचा काळ असा आहे की हे युग जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे। त्यामुळे या विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे आजचा मानव उत्तरोत्तर प्रगत होत आहे, परंतु तो अध्यात्मापासून कुठेतरी वंचित झालेला आहे। म्हणून लक्षात घ्या विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असली तर प्रगती अधिकाधिक होत राहील। परंतु बघा आजचं मानवाचं जीवन कसं आहे, अस्थिर आहे, त्याच्या जीवनाला कुठेतरी स्थैर्यता प्राप्त व्हावी म्हणून त्याला कशाची नितांत आवश्यकता आहे बरं, संत वाङ्मयाची आणि संतांच्या शिकवणीची गरज आहे आणि त्यासाठी संस्कार होणं महत्वाचं आहे। बघा या सप्ताहाद्वारे अनेक तरुण पिढी वयस्कर लोक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण केली जाते। परंतु या ठिकाणी आपण लहान मुलांनाही घेऊन आलो पाहिजे, कारण बघा संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून लक्षात घ्या की सृष्टी सुधारण्याचं काम जरी विज्ञान करत असलं, सृष्टी सुधारण्याचं काम जरी विज्ञान करत असलं तरी दृष्टी सुधारण्याचं काम हे अध्यात्मच करतं हे आपण विसरलो। म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। विठ्ठल विठ्ठल सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि महिला वर्ग तुम्हाला तर माहितीच आहे की भगवंताच्या दरबारात आपण आलो की मग बेधुंद बेभान होऊन नाचत असतो नाही का, हरिपाठामध्ये आपण नाचतोच, अगदी कसं लेकरू होऊन नसतो की नाही, सगळं विसरतो आपण, बेभान होऊन नसतो, अगदी तसंच आज आपल्याला नाचायचं आहे या ठिकाणी। या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे,
होऊन नाचलो पाहिजे. असं नाचलो तरी कोणत्याही प्रकारचा शिवभाग आपल्या ठिकाणी राहत नाही. विठ्ठल सप्ताह म्हटला की आयोजन सगळ्या गोष्टी येत असतात, परंतु सर्वात महत्वाचं असं आहे की त्या ठिकाणी मार्गदर्शक महत्वाचा ठरवला जातो. कोणताही कार्यक्रम असू द्या, विवाह सोहळा, पुण्यतिथी, सप्ताह वगैरे वगैरे सगळे कार्यक्रम, परंतु मार्गदर्शक हा फार महत्वाची भूमिका त्या ठिकाणी वठवत असतो. आणि म्हणून बघा, आपल्या आयुष्यामध्ये देखील एक मार्गदर्शक महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं युद्ध कोणतं झालं बरं? सर्वात मोठे युद्ध जे झालं ते कोणतं? महाभारत झालं की नाही? सर्वात मोठे युद्ध. परंतु काहींना असा विचार पडतो की पानिपतचं युद्ध सर्वात मोठं, काहींना असे वाटते. परंतु लक्षात घ्या, सर्वात मोठे युद्ध महाभारत युद्ध आहे. आणि ते कोणाकोणामध्ये झालं बरं? 5 पांडव आणि 100 कौरव. मग मला सांगा, दोघांमध्ये युद्ध झालं, लढाई झाली, नियमाप्रमाणे विजय कोणाचा व्हायला हवा होता? ज्याची संख्या जास्त त्यांचा, म्हणजे कौरवांचा. परंतु कौरवांचा विजय झाला नाही, कारण त्यांचे मार्गदर्शक कोण होते? शकुनी मामा. आणि विजय पांडवांचा झालेला आहे, कारण पांडवांचे मार्गदर्शक कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून लक्षात घ्या, ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक असेल तर त्याचा विजय ठरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ज्याच्या सत्तेने हे विश्व चालते, जो प्रकाशमान झाला की संपूर्ण विश्व प्रकाशित होऊन जाते. ज्याच्या आनंद या गुणाने संपूर्ण विश्व आनंदमय होऊन जाते, असा भगवान परमात्मा ऋषीमुनी आणि सद्गुरू यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढच्या सेवेला आरंभ करूया. विठ्ठल बघा, संत म्हणजे नेमकं काय? आपण संत स्पष्ट करूया. संत म्हणजे अनादि, संत म्हणजे सनातन, जे आत्मस्वरूपी आणि ब्रह्मस्वरूपी लीन आहेत. ज्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे त्यांना काय म्हणतो आपण? संत म्हणतो. तेची संत ज्यांचा आहे विठ्ठली. तेची संत पूर्ण करीती मनोरथ. तेची संत ज्यांचे मन झाले शांत, नाही का? आपण म्हणतो समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाला सारखे. लक्षात घ्या, संत आणि सामान्य मानव यांच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. समुद्राला नदी म्हणून चालेल का? नाही चालणार. किंवा भगवान महादेवाचं जे लिंग आहे त्याला पाषाण म्हणून चालेल का? नाही चालणार. अगदी तसंच आहे सामान्य मानव आणि संत यांच्यामध्ये फार मोठा फरक आढळतो. परंतु लक्षात घ्या, संत तेची देव, देव तेची संत, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव एकरूप होऊ शकतात की नाही? आपण संतांना देव म्हणू शकतो, देवाला संत म्हणू शकतो. म्हणजे हे एकरूप होऊ शकतात, तद्रूप होऊ शकतात. परंतु मानव आणि संत यांच्यामध्ये फार मोठं साम्य आहे. आणि तुकाराम महाराजांनी ते छान पटवून दिले बघा. दह्याची अंगी निघेता कलोनी, एका मुले दोन्ही मागोने, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, दोहोंसी सवनसाठी करुणे, पृथ्वीच्या पोटी हिरा गार बोटी, दोहोंसी समान पाहुणे, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोंसी समान भजने. किती सुंदर बघा. मूळ पदार्थ कोणता आहे? दूध. आणि दुधापासून विविध पदार्थ तयार होतात. म्हणजे दह्याची अंगी निघेता कलोनी. आता दह्यापासून ताक आणि लोणी हे 2 पदार्थ तयार होतात. पण मला सांगा, दोघांची किंमत सारखीच आहे का बाजारामध्ये? नाही. ताक स्वस्त विकलं जाते आणि लोणी महाग. महाराज म्हणतात, आकाशामध्ये चंद्रही आहे आणि तारे देखील आहेत, परंतु दोघांची तुलना करता येणं शक्य नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही आहे आणि गारगोटी देखील आहे, परंतु दोघांची तुलना करता येणार नाही. तसंच महाराज या ठिकाणी पटवून देतात की संत आणि जन हे कसे आहेत? एकमेकांपासून फार वेगळे आहेत. विठ्ठल मग ते संत कसे आहेत बरं? ते चालत्या ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव, सुखाचे कुंभ,
एरा माणूसपण भांब अलौकिक भाग. मौर्याने सुंदर पटवून दिले बघा. आता लक्षात घ्या, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं काय होतंय? सोनं होते की नाही? मग या संतांच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपलंही काय होईल? सोनं झाल्याशिवाय राहणार. आपुला महिमाने लो पैसा गेले आपुल्या महिमाने लोक परिसर गेले सोने बघा. अशा प्रकारे संतांच्या सानिध्यात आपण गेलो तर संत लगेच आपल्याला काय करतात बरं? त्यांच्यासारखं करतात. आपणा सारिखे करी नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. हा संतांचा महिमा आहे बघा. संत काय करतात बरं? आधी केले मग सांगितले. तुका म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. हा फरक आहे आपल्याकडे संतांमध्ये. आपण काय करतो बरं? मानवाचं असं आहे, स्वतःला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसते परंतु सतत दुसऱ्याला उपदेश करत असतो, ही आपली अवस्था. परंतु संतांचं तसं नाही. आधी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतात आणि मग जगाला बोध करतात. हा फरक आपल्यामध्ये आणि संतांमध्ये आहे. विठ्ठल मग हा संतांचा महिमा इतका अगाध आहे की साक्षात या विश्वाची संहारक शक्ती भगवान महादेव काय करतात बरं? संतांच्या चरणाचे जे धूळ आहे ना ते आपल्या मस्तकी धारण करतात. इतकं सामर्थ्य कोणामध्ये आहे? नाचती कीर्तनी जसे माता, नाचती कीर्तनी जसे माता, विश्वाची संहारक शक्ती भगवान महादेव संतांच्या कीर्तनामध्ये नाचतात, गातात, सगळा आनंद लुटतात आणि चरणाची धूळ आपल्या मस्तकी धारण करतात. इतका महिमा अगाध आहे कोणाचा?
संतांचा, परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचा महिमा मी कोणत्याही प्रकारे वर्णन करू शकत नाही, कारण मी हीन आहे. आणि हे त्यांनी पटवून दिले अभंगाच्या प्रथम चरणी. तुम्ही संत माय तुम्ही संत माय कीर्ती म्हणून संत तुकाराम महाराजांनी प्रथम अभंगामध्ये प्रतिपादित केलं प्रथम चरणामध्ये की तुम्ही संत माय बाप, माझे कोण आहात तुम्ही, माय आणि बाप. तुमची कोणत्याही प्रकारची मी वर्णन करू शकत नाही, कारण मी कसा आहे, हीन आहे, पतित आहे, लहान आहे. विठ्ठल जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेणून झाले, ते शांतीसे आले पल्लव नव्हे. आता तुकाराम महाराज म्हणतात की मी थोडी वर्णन करू शकत नाही, मग माऊली म्हणतात की आता मी करतो. म्हणजे जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेणून झाले, ते शांतीसे आले पल्लव नव्हे. माऊली असं म्हणते की संत हे कसे असतात, पूर्ण समाधानी आणि शांत असतात, म्हणून ते संत. आणि तुकाराम महाराज तर या ठिकाणी पटवून देतात की संत हे कर्णापेक्षा हे कसे आहेत, उदार आहेत. आपण म्हणतो ना उदार, जे दानशूर दाते आहेत त्यांची आपण यादी करतो की नाही. उदार
संत तुकाराम महाराज पटवून देतात की कर्णापेक्षा उदार कोण आहेत? संत आहेत. जर दानशूर दात्यांची आपण यादी केली तर सर्वात प्रथम अगदी सगळेच दानशूर दाते होऊन गेले की नाही? राजा युधिष्ठिर, त्यानंतर शिबीराजा, राजा हरिश्चंद्र, श्रीयाल जांभुळा वगैरे वगैरे. परंतु सर्वात आधी आपल्या तोंडावरती, आपल्या मुखावरती ज्याचं नाव येतंय ते महाराज या ठिकाणी पटवून देतात. बघा, अशरण सूर्यपुत्र, दान विक्रमी, राधेय, महारथी कर्ण हा सर्वात मोठा दानशूर दाता होऊन गेला. याने काय केलं बरं? आपली अभेद कवच कुंडली सोन्याची धार आणि चंदनाचा पलंग याचकाला दानात देऊन टाकला. परंतु कर्ण महाभारतातील एक दुर्दैवी पात्र म्हणू शकतो आपण. लक्षात घ्या, एक महानायक कर्ण ज्याला आपण जाणलं, परंतु ते कसं की तो कौरवांच्या संगतीमध्ये होता एवढंच जाणलं आपण. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात की नाही? दोन्ही बाजू दिसतात आपल्याला. एखाद्या व्यक्तीची एकच बाजू दिसते, दुसरी बाजू आपल्याला माहिती नसते. तसंच कर्णाला आपण जाणलं, पण ते असं. तुम्हाला महाभारतातील एक महानायक कर्ण जाणायचा असेल तर रणजित देसाई यांची राधेय कादंबरी आणि शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी वाचली की मग महानायक कर्ण तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. बघा, कर्ण मुळात हा संस्कारीच होता, सज्जन होता. राधा नावाच्या स्त्रीने त्याच्यावरती भरपूर संस्कार केले होते, परंतु संगत बिघडली ना त्याची. बघा, कोणाच्या संगतीमध्ये वाढला बरं? कौरवांच्या. कारण दुर्योधनाने त्याला अंगदेशाचं राज्य बहाल केलं आणि खाल्लेल्या मिठाला जागणारा कोण होता? कर्ण होता. आणि आता त्यांच्यामध्ये चुंबत सुरू झाली ना त्याची. त्यामुळे लाक्षागृहात पांडवांना कपटाने जाळलं जाणार आहे हे लक्षात येऊनही कर्णाने दुर्योधनाला दाबलं का? नाही दाबलं. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा या कर्णानेच दुर्योधनाला काय लावली? फूस लावली. एवढा तो निंदा झाला होता. परंतु त्याचा एक जो योग्य गुण आहे तो म्हणजे एक दानशूर दाता. परंतु लक्षात घ्या, संगती कोणाची असायला हवी? संतांची, नाही का? सज्जनांची. दुर्जनांची संगत केली मग काय होईल बरं? कर्णासारखा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तर संत तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला संगत करायची असेल तर ती कोणाची करा? संतांची करा, नाहीतर मग अवस्था करण्यासाठी व्हायला वेळ लागणार नाही. संगत संतन की कर ले जन्म का सार्थक जो कर ले. संगत संतन की कर ले जन्म का सार्थक जो कर ले.
साऊंड सिस्टीम वाले दादा, जेव्हा गायन चालू होते ना तेव्हा लक्ष द्या, इफेक्ट द्यायचा थोडासा. तर बघा, संत तुकाराम महाराज असं म्हणतात की संत हे कर्णापेक्षाही उदार आहेत. महाराजांनी प्रमाण दिलं की नाही, संत उदार उदार भरले अनंत भंडार, ज्ञान भंडाराचे पोते भरले कदा नव्हे रीते. बघा, हे जे दान केलेलं आहे ना या दानेश्वर दात्यांनी, ते कसं आहे बरं, नाशिवंत आहे. परंतु संतांनी जे दान केलं ते कसं आहे, त्याचा कल्पांतही नाश नाही, ते असं आहे. विठ्ठल संतांनी जे दान केलं आहे त्याचा कल्पांतही नाश नाही, असं ते दान आहे. आणि म्हणून या संतांची भेट होणं फार आवश्यक आहे, परंतु ते भाग्यात असावं लागतं, नाही का. कारण बघा, पवन घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी खऱ्या साधूचे न कळे महिमान. एक वेळ गगनामध्ये पायी चढता येईल, वारा काखेत कवळता येईल, भूत भविष्य वर्तमानाचं त्रिकालबाधित सत्य सांगता येईल, परंतु खऱ्या साधूची भेट होईलच की नाही हे आपण सांगू शकत नाही. विठ्ठल मग बघा, हे संत किती श्रेष्ठ आहेत, फार श्रेष्ठ आहेत. त्यांचा महिमा तर अगाध आहे, फार सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. एक दृष्टांत, संत महिमा वर्णो की संत महिमा वर्णो, संत महिमा वर्णो निर्जीव संत महिमा वर्णू किती निर्जीव चालली भिंती, हे माऊलींचं सामर्थ्य. तर बघा, एक दृष्टांत असा आहे, संतांचा महिमा संत देवापेक्षा कसे श्रेष्ठ आहे ते बघायचं आहे आपल्याला. एकदा काय झालं, नारद मुनी निघाले कुठे, पंढरपूरला. आणि त्यांना काय करायचं होतं, भगवंताची भेट घ्यायची होती. ते निघाले, गेले, तिथपर्यंत पोहोचले. पंढरपुरात गेल्यानंतर त्यांनी काय केलं बरं, भगवंताच्या महाद्वारावरती थाप मारली. दार उघडा देवा, देवा दार उघडा ना. असं करता 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 खूप वेळा असं केलं, थाप मारायचे, देवा दार उघडा, देवा दार उघडा, देवा दार उघडा. पण देव काही दार उघडतच नाही. शेवटी कंटाळा आला ना, आपल्याच जर दरवाजावरती कोणी थाप मारतच नाही, सारखं म्हणत असं दार उघड उघड, आणि आपण उघडलंच नाही, त्याला कंटाळा नाही का येणार, साहजिकच आहे. अगदी तशाच प्रकारे महर्षी नारद मुनी कंटाळले आणि मग विचार केला की भगवंत काही दार उघडत नाहीत. मग आता ठरवलं, आता थाप मारायची. ती कशी, नाथरायांच्या भाषेमध्ये महर्षी नारद मुनींनी त्या महाद्वारावरती थाप मारली. ती कशी बरं, दार उघड बैया आता, दार उघड बैये, 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 दार उघड बैया आता, दार उघड बैये.
बघा, नाथराया हे असे एक संत आहेत की ज्यांनी समाजामध्ये वैचारिक क्रांती, सामाजिक क्रांती घडवून आणली. आणि मग त्यांच्याच भाषेत महर्षी नारद मुनींनी भगवंताच्या महाद्वारावरती थाप मारली. आणि मग आतून आवाज आला ना, अहो महर्षी नारद बाबा, जरा वेळ थांबा ना, इतकी कसली घाई झाली आहे तुम्हाला. रुक्मिणी माता म्हणाले आतूनच, थांबा जरा. मग नारद बाबा म्हणाले, अहो माते, देव अजून उठले नाहीत का? द्वार का उघडत नाही तुम्ही? मग रुक्मिणी माता म्हणाले की नाही, देव तर कधीच उठले, त्यांचं स्नानही झालंय, परंतु देव आता देव पूजा करत आहेत. काय करतात? देव देव पूजा करत आहेत. आता जसं असं नारद मुनींनी ऐकलं ना, संभ्रमात पडले ते. अरे, देव देव पूजा करतात, हे नवलच आहे. तुम्हाला नाही का प्रश्न पडला असा, देव कोणाची देवपूजा करत असते, नाही का? हाच प्रश्न महर्षी नारद मुनींना पडला. आणि त्यांना झालं की कधी त्याचं दार उघडते आणि मी जाऊन बघतो. फार उत्सुकता वाढली त्याची. आणि मग थोड्या वेळाने दार उघडलं रुक्मिणी मातेने. महर्षी नारद मुनी आतमध्ये गेले. गेल्यानंतर तर बघतात रुक्मिणी माता काय करत होती, देवासाठी गंध, अक्षरा, फुले सगळं काही घेऊन जात होते. का तर देवाला देवपूजा करायची होती, जशी आपण करतो ना तशी. महर्षी नारद मुनींनी भगवंताला बघितलं तर भगवंताच्या मागे लाखो दिव्यांचा लखलखाट पडला होता. आणि भगवंताचं ते विराट रूप महर्षी नारद मुनींनी बघितलं. आणि नारद मुनींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागलं. ते विराट रूप बघितल्यानंतर दादा इथे साऊंड सिस्टीम वाले दादा, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनान पुरे धरी. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धरी. बघा, देवाचं ते दिव्य रूप बघितलं आणि नारद मुनी रडायला लागले. आणि थोडेसे देव बाजूला झाले तर महर्षी नारद मुनींनी काय बघितलं, देवाचा देव्हारा. लक्षात घ्या, देव्हारा बघितला. कारण त्यांना उत्सुकता होती की देव कोणाची देवपूजा करतात. आता महर्षी नारद मुनींनी त्या ठिकाणी त्या देव्हाऱ्यामध्ये 14 मूर्त्या बघितल्या. किती? 14. आणि सुभाषितकारांनी सुंदर शब्दात बांधल्या त्या. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्याभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्यानिमान परम भावतान नमामि. काय बघितलं बरं? आता मला सांगा, महर्षी नारद मुनींनी भगवंताच्या देवाऱ्यामध्ये देवाच्या मूर्त्या बघितल्या की भक्तांच्या? कोणाच्या बघितल्या? भक्तांच्या ना. मग देव कोणाची देवपूजा करत होते बरं? भक्तांची. बघा, लक्षात घ्या. आणि मग आता नारद मुनी यांची तर कॉलर टाईट झाली, क्रेडिट वाढली. का? कारण दुसऱ्या क्रमांकावरती कोण होते? प्रल्हाद नारद. कितवा क्रमांक? दुसरा क्रमांक. देवा, तुम्ही आमची पूजा करता, हे कसं काय देवा? स्पष्ट कराल का? तुम्ही देव, आम्ही भक्त, हे नवलच आहे, तुम्ही आमची पूजा करता. तेव्हा भगवंताने छान पटवून दिलं. नारदा, लक्षात घे, या जगामध्ये आमचं जे स्थान निर्माण झालेलं आहे ना, ते केवळ तुमच्यामुळे झाले. तुम्ही जर देवाऱ्यामध्ये आमची पूजा केली नसती तर जगाने आमची पूजा केली असती का? नाही. एक आदर्श तुम्ही जगाला घालून दिलेला आहे आणि तुमचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत. काय सांगू आता
व्हावे उतराई. भगवंत स्वतः म्हणतात की तुमच्या ऋणातून उतराई होण्याकरता मी कोणाची पूजा करतो? भक्तांची पूजा करतो. विठ्ठल आणि मग संत तुकाराम महाराज असं म्हणतात की मी हीन आहे, पतित आहे. या संतांची कोणत्याही प्रकारची मी वर्णन करू शकत नाही, परंतु संतांनी ज्यासाठी अवतार धारण केलेला आहे तो कशासाठी? अभंगाचा तृतीय अवतार तुका संतांनी अवतार धारण केलेला आहे कशासाठी? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्माचे पालन करणे पाखंड हेची आम्हा करणे कामा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काममीच वाढवावे नाव धर्म रक्षणार्थ आणि पाखंडांचं खंडन करण्यासाठी संत अवतारी झालेले आहे. मग धर्माचं रक्षण संतांनी केलं नाही का? परंतु आता अशा अवस्था झालेली आहे की आपला हिंदू धर्म काय आहे बरं? संकटामध्ये सापडलेला आहे. बघा, थोडीशी शांतता असते तर तेव्हाच काहीतरी विचार विनिमय केला पाहिजे. आपण एकदा ती शांतता भंग पावली की मग काहीच पर्याय सापडत नाहीत आपल्याला. म्हणून काय करायचं आहे? आपल्याला आपल्या धर्मासाठी एकत्रित यायला हवं, संघटित व्हायला हवं. ज्याप्रमाणे 22 जानेवारीला आपण सगळे रस्त्यावरती उतरलो ना, अगदी तसंच. बघा, वारंवार हिंदू धर्मावरती संकट का येते बरं? इतर धर्मावरती का नाही? आपल्याला नेहमीच हिंदू धर्मसभा भरवाव्या लागतात का? याचं कारण काय? कारण धर्म कळला नाही आपल्याला, धर्माची परिभाषा कळली नाही.
धर्म हा मांडण्याचा विषय नाही, धर्म हा दाखवण्याचा विषय नाही, धर्म हा प्रदर्शनाचा विषय तर नक्कीच नाही. धर्म म्हणजेच एक आंतरिक साधनेचा विषय आहे, स्वतःशीच अंतर्मुख होण्याचा विषय आहे. परंतु धर्माची परिभाषा कळली नाही म्हणून आपली अशी अवस्था झालेली आहे. आज धर्माच्या नावाखाली कितीतरी संघर्ष होतात, कित्येकांचे बळी जातात, सगळं होते की नाही. परंतु आपण सावध झालो का सांगा मला? नाही झालो. कुत्र्याचे जे पिल्लं आहेत ना, त्यांचा जन्म झाला की 3 दिवसांनी डोळे उघडतात बाबा, नाही का? आणि मांजरीची पिल्लं जन्म झाल्यानंतर किती दिवस लागतात डोळे उघडायला? 5 दिवस. परंतु मानवाचा जन्म झाल्यानंतर मानव किती दिवसांनी डोळे उघडतो सांगा मला? असं काहीच नाही. तर डोळेच उघडत नाही, तो निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. म्हणून ही अवस्था हिंदू धर्मीयांची झालेली आहे. म्हणून धर्म हा टिकवता आला पाहिजे, कारण धर्म रक्षती रक्षितः. तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर नक्कीच पुढे धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. परंतु कळते कुठे आपल्याला? कळलंच नाही. म्हणून लक्षात घ्या, धर्म जागवला संतांनी आणि ते जगले सुद्धा. आणि म्हणूनच जेव्हा 12व्या शतकातला काळ होता, अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं. परंतु त्याच वेळेला माझी माऊली ज्ञानोबा काय करत होती बरं? धर्माची बांधणी करत होती. म्हणून संतांनी धर्म टिकवला, जागवला आणि जगले देखील. धर्म टिकवला कोणी बरं? क्रांतिकारकांनी, नाही का? देशासाठी प्राणांचं बलिदान केलं त्यांनी. चाहे मेरे जिस्म से मेरी जान चली जाए, लेकिन मैं मेरी झांसी नहीं दूंगी, असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने धर्म जागवला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी धर्म जागवला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. जहालपतपती लोकमान्य टिळकांनी धर्म जागवला. नहीं नवेगी विशाल भूमी भारत. 10 वर्षाचा श्री मेहता याने धर्म जागवला आणि तो जगला देखील. ने मजसिले परत मातृभूमीला, सावरा प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्म जागवला. असं कोणी जागवला खरं? देव देसाना धर्मा पायी प्राण घेतल हाती. शिवरायांचे मावळे यांनी धर्म जागवला. देव देश आणि धर्माचं रक्षण केलं त्यांनी आणि म्हणून त्यांना जगता आलं. परंतु आपण काय म्हणतो? व्यर्थ न हो बलिदान म्हणतो. संभाजी राजांचं बलिदान व्यर्थ तर चालले, व्यर्थच आहे ते. कारण नाही आपण आठवण त्यांना घरी. लक्षात घ्या, तेव्हा संभाजी राजाने जर धर्मांतरण केलं असतं तर आज आपण हिंदू असतो का? नसतो. म्हणून आठवा त्यांना, त्यांचं बलिदान आठवा. औरंगजेबाने काय काय केलं हो, अगदी वर्णनही करता येणार नाही. जेव्हा ऐकतो ना तेव्हा अगदी रोमांच उभे राहतात आपल्या अंगावरती. इतकी भयानक अवस्था कोणाची केली? संभाजी राजांची. पण विसरलो ना आपण, पार विसरून गेलो. धर्मावरचं संकट टळत नाही तर लगेच कोणतं संकट बरं? अगदी महाभारतीय काळापासून चालत आलेलं अगदी द्रौपदीचं वस्त्रहरण, तिथून आज तागायत प्रत्येक स्त्रीवरती अन्याय अत्याचार होत असतो समाजामध्ये. का स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही समाजाचा? सांगा. पूर्वीचे काय होतं? काळ होता पूर्वीचा. कर्मक्षेत्र आणि कार्यक्षेत्र काय होतं स्त्रीचं? चूल आणि मूल एवढ्या पुरतच ती मर्यादित होती. परंतु आजचा काळ बदललेला आहे. आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. खांद्याला खांदा नाही, पुरुषाच्याही पुढे गेलेली आहे ती. एवढं सामर्थ्य एका स्त्रीमध्ये आहे, परंतु त्याची जाणीव आपल्याला नाही. बघा, प्रत्येक वेळेला स्त्रीचा महिमा वर्णन केलेला आहे ना, कारण तिचं श्रेष्ठत्व इतकं आहे. तुम्हाला जाणायचं आहे का एक स्त्री काय काय करू शकते बरं? एक स्त्री प्रतिभाताई पाटील बनून देशाचं नेतृत्व करू शकते. तीच स्त्री सावित्रीबाई फुले बनून साक्षरतेचा अधिकार बहाल करू शकते. तीच स्त्री सिंधुताई सपकाळ बनून अनाथांची माय बनवू शकते.
तीच स्त्री लता मंगेशकर म्हणून स्वरांवरती अधिराज्य गाजवू शकते. तीच स्त्री कल्पना चावला म्हणून आसमंत कविता घेऊ शकते. तीच स्त्री झाशीची राणी बनून देशाचं रक्षणही करू शकते. तीच स्त्री जिजामाता म्हणून स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेऊ शकते. परंतु लक्षात घ्या, तीच स्त्री, माझं वाक्य लक्षात घ्या, तीच स्त्री वेळ पडली ना तर कालिका, चंडिका आणि दुर्गा बनून समोर आलेल्या नराधमाचा वधही करू शकते. हे आहे एका स्त्रीमधलं सामर्थ्य. ते जाणलं पाहिजे. आपण स्त्रीमधलं सामर्थ्य जाणायला शिका. विठ्ठल मग अशा प्रकारे संतांनी धर्मरक्षणार्थ अवतार धारण केलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार माझा निवृत्तीदातार, ब्रह्मी सोपान तुझा जगी आनंद वर्त, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पाय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार माझा निवृत्तीदातार, ब्रह्मी सोपान तो झाला जगी आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. चार भावंडांचा अवतार कशासाठी झाला होता बरं? कशासाठी? बुडते हे जग न देखवे डोळा, नाही का? जगाचं हित बघण्यासाठी संत अवतारी झालेले आहेत. वैष्णव जन तो तिने करी जो पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तो मन अभिमान आवे रे, वैष्णव जन तो. बघा, हा संतांचा अधिकार, संतांचं सामर्थ्य, संतांचा महिमा आपण लक्षात घेतला पाहिजे. आता थोड्या वेळासाठी हे संत बाजूला ठेवूया आणि आपण दुसरीकडे वळूया. तीर्थ तया ठाया येती पुनीत भावया, पर्वकाळ पाया तळी बसे वैष्णवा, किंवा वाची म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. हा कोणीतरी वेगळा संत आहे, पुंडलिक महामुनी. बघा, महिला वर्ग पुंडलिक महामुनी ठरवलं की तीर्थयात्रेला जायचं. मग काय केलं असेल बरं त्यांनी? बायकोच्या गळ्याला दोरी बांधली आणि आई वडिलांना खांद्यावरती घेतला आणि निघाले. बरोबर ना? झोपले का काय तुम्ही? जागे आहात ना? काय केलं मग? पुंडलिक महामुनींनी काय केलं? बायकोला खांद्यावरती आणि आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधली आणि निघाले. आता बराच वेळ चालता चालता अगदी 12 वाजले रात्रीचे. मग आता थांबायचं. थांबले एका ठिकाणी, परंतु बरोबर समोर कुकुंड मुनींचा आश्रम होतो, त्या ठिकाणीच ते थांबले. परंतु आता बघा, पुंडलिक महामुनी त्या ठिकाणी काहीतरी वेगळं बघितलं. 3 स्त्रिया आत जाताना बघितल्या. कुठे? कुकुंड मुनींच्या आश्रमामध्ये जाताना बघितल्या. परंतु त्या कशा होत्या? कुरूप होत्या, मलिन अवस्थेत होत्या, अगदी अस्ताव्यस्त झालेल्या. जाताना बघितल्या त्यांनी, कुरूप होत्या. परंतु 1 तासाने जेव्हा त्या बाहेर पडल्या ना, तर वेगळंच काहीतरी चित्र दिसलं त्यांना. त्या सुंदर आणि रूपवान होऊन बाहेर पडल्या. मग यांना प्रश्न पडला की असं कसं झालं? मग त्यांनी त्यांना विचारलं की काय हो, आत जाताना तुम्ही कुरूप होत्या, बाहेर येताना सुंदर कशा काय? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही कोण आहोत? गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. तुझ्यासारखे पापी आई वडिलांचे हाल करतात आणि बायकोचे लाड करतात, नाही का? आणि मग आमच्यामध्ये येऊन स्नान करतात, आम्हाला अपवित्र करून जातात, स्वतः मात्र पवित्र होतात. असंच आहे ना आपलं?
आपण पवित्र होण्यासाठी तीर्थयात्रेला जातो आणि त्या तीर्थाला त्या ठिकाणी अपवित्र करून येतो की नाही? हा दोष कोणाचा आहे? आपला आहे. मग बघा, मग त्यांनी पटवून दिलं की आम्ही काय करतो, तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यामध्ये स्नान करतात, पवित्र होऊन जातात, मग आम्हालाही अपेक्षा आहे ना की आम्ही पवित्र झालो पाहिजे. मग आम्ही काय करतो, कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्यांची अहोरात्र सेवा करतो आणि मग आमचं मूळ रूप आम्हाला पुन्हा प्राप्त होते. बघा, हा उपदेश त्यांनी केल्याबरोबर पुंडलिक महामुनींचे डोळे उघडले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी काय केलं, कुकुटमुनींची सेवा करायला सुरुवात केली. त्यांची सेवा करता करता त्यांनी काय केलं, आई वडिलांची देखील सेवा करायला सुरुवात केली. आणि इतकं सामर्थ्य की पुंडलिक भक्त राज तेने साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणि एवढं सामर्थ्य कोणामध्ये आहे, संतांमध्ये, की साक्षात पुंडलिकासाठी भगवंत कुठून आला, वैकुंठहून त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आज 28 युगे झाली पुंडलिकाने फेकलेली वीट, त्या विटेवरती भगवंत आजही उभे आहेत. तो पुंडलिकाला सवडच नाही, तिकडे आईवडिलांची सेवा आज चालू आहे. लक्षात घ्या, संतांचा महिमा हा इतका अगाध आहे. विठ्ठल संतांचा महिमा जणी जाणे ध्याता विठ्ठलाची होणे. बघा, जनाबाईंनी संतांचा महिमा जाणला, संतांनी जाणवले. आपल्याला कधी जाणताही येणार नाही आणि संतांची भेटही आपल्या नशिबामध्ये नाही. त्यासाठी भाग्य असावे लागतात. भाग्यात असलं तर नक्कीच संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. मग संत तुकाराम महाराज म्हणतात की जडजीवांचा उद्धार करण्यासाठी धर्मरक्षणार्थ संतांनी अवतार धारण केलेला आहे, परंतु केवळ एवढाच उद्देश नव्हता त्यांचा, तर अजूनही त्यांना जगामध्ये काहीतरी वाढवायचं होतं. ते कुठे आहे बरं? अभंगाच्या महाराज म्हणतात की या जगामध्ये सुख वाढवण्यासाठी संत अवतारी झालेले आहेत. मग सुख नेमकं आहे कुठे? संसारामध्ये आहे का? नाही, ते परमार्थात आहे. वैष्णवा संगती सुख वाटे
सुख वसे एके ठाई बहुबाई संतांच्या किंवा सुखाचा तो धरा सद्गुरूंच्या चरणी मना तुराही अक्षय देते किंवा किंबहुना सोयी जीव आज्ञाशील आहे तेथे जे होय तया नाम सुख. माऊली इथे सुंदर वर्णन केलं की जीवन आणि आत्मा ज्या ठिकाणी एकत्र त्याला काय म्हणतात सुख म्हणतात. परंतु ते खरं सुख कुठे आहे सांगा मला, कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये आहे. सुख म्हणजे भगवंत सत्य, कारण ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. आद्यशंकराचार्य सुंदर भाष्य केले की जग हे काय आहे, मायेचं जाळ आहे, लटकं आहे. फक्त जे सत्य आहे ते काय आहे, ब्रह्म आहे आणि तो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. परंतु त्याला शोधण्यासाठी आपण कुठे कुठे भरकटतो बघा ना. माऊली काय म्हणते, हृदयस्थ आत्माराम नेनती व्यर्थते फिरती तीर्थाटणी. मानवा खरं सुख, खरा भगवंत तुझ्या हृदयामध्ये तुझ्या अंतर्यामी आहे. तो तुला तिथेच भेटेल, दुसरीकडे भेटणार नाही. अवीट गे माये विटेना जवळची आहे परी भेटेना. बघा तुमच्या जवळच तो आहे. त्यानंतर कबीर महाराज देखील म्हणतात ना की मृग नाभी कस्तुरी बसे मृग भटकत जंगल जाय सबके हृदय में राम बसत है मुह को काहे ढूंढे रे बंदे मुह को काहे ढूंढे रे मृगाची अवस्था कशी झालेली आहे, कस्तुरी त्याच्या नाभीमध्येच असते, परंतु कस्तुरीचा सुगंध 12 कोसांपर्यंत दरवळत असतो. त्या वासाच्या माध्यमाद्वारे ते हरित जाते, परंतु कस्तुरी सापडत नाही. शेवटी वर बघून हरणाचा काय होतो, अंत होतो. अगदी तशीच अवस्था आपली झालेली आहे. कशी तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आणि म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संत अवतारी झालेले आहेत. संकल्पावी माया संसाराची ह्याची थोर भक्ती आवडते. देवा भगवंत काय म्हणतात, देवा मानवा तू संसारामध्ये जे प्रेम लावतोस ना ते थोडस प्रेम कुठे कर, इकडे अध्यात्मावर कर, परमार्थावर कर. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची वाढावया सुख भक्ती भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ. उठाउठी किंवा भावेन देवं कल्या नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु सत्यन मित्रं कृपयाच पुत्रं ज्ञानेन मोक्ष वशमानयन्ति. भाव तोची देव. आणि म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि आपले जे कुलदैवत आहेत कोणतं, भगवान परमात्मा पांडुरंग याची ओळख करून देण्यासाठी संत काय झालेले आहेत, अवतारित झालेले आहेत. आणि म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे अविनाशी आहे, जे अहर्निश आहे, जे त्रिकालदर्शी आहे असा भगवान परमात्मा पांडुरंग याचं एकदा प्रेमाने भजन करूया. विठोबा हरि
तुकामणी गुण चंदनाचे अंगी तुकामणी गुण चंदनाचे अंगी तुकामणी अवतार तो दया अवतार Hare
सानिध्यात राहिल्यानंतर इतर वृक्षांची चंद्रमय होऊन जातात की तसंच हे संतांचं सानिध्य जर आपल्याला लाभलं तर आपणही संतमय होऊन जातो. कारण बघा माऊली ज्ञानोबराया चारही भावंडांच्या स्पर्शाने विश्वभाग्य जर काय झाले ब्रह्मरूप झाले. नारदांच्या सानिध्यात आलेला कोण गावोबा पुढे भावार्थ रामायणाची निर्मिती केली. महर्षी नारद मुनींच्या सानिध्यात आलेला वाल्याचा काय झाला वाल्मिकी झाला. गौतम बुद्धांच्या सानिध्यात आलेला अंगुलीमाल सतशिष्य झाला. आद्य शंकराचार्यांचा शिष्य त्रोटक प्रवचन करू लागला. नामदेव यांना गुरु होण्याचा मान मिळाला. म्हणजे बघा संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर असा प्रकार घडत असतो आपल्या बाबतीत. परंतु संतांची भेट संत हे कसे आहेत दुर्मिळ आहे. तर शैलेश माणिक्य मोतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन वने वने किंवा सिंह जसे प्रति पर्वती नाही तर कस्तुरी नवरवणी कैचे. हत्तीच्या मस्तकी मुक्त रे परी तो गजराजही प्रस्तुत कैचे. कल्पतरू कामधुरा बहुसाल परिसही पट्टणी कैचे. तेवी ते सद्गुरु सज्जन संत महानुभव घरोघरी कैचे. ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी दुर्मिळ आहेत ना तसंच अगदी संत देखील कसे आहेत दुर्मिळ आहेत. ज्ञानेश्वर
कृपावंत काय म्या पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धरया पारण उद्धाराया जन जड जीवा प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. परंतु या अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही नाही, कारण प्रत्येक वक्ता त्याच्या विचार शैलीनुसार आपलं मत प्रकट करत असतो आणि म्हणून जरी काही चुकीचं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. कारण बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊली ते चोच करुणी माऊली रिजे जेवी किंवा साई खेडी याचे बाहुले चालवी त्या सूत्राचे निचाले तैसा दावित तो बोले स्वामी माझा किंवा करविली तैसी केली कटकट वाकडे केली तर देव जाणे. म्हणून जे काही चांगलं असेल तो माझ्या गुरुवरांचा आशीर्वाद समजा. बघा फक्त आता तुमची 5 मिनिटे घेते मी, 11 वाजलेले आहेत. परंतु हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण आता 19 फेब्रुवारी येते ना जवळ. एक जाणता राजा कधी आठवतो आपल्याला? 19 फेब्रुवारी आली की मग त्याची आठवण होते. आताच आम्ही ताईंच्या घरामध्ये बसलो होतो इथे, तर गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना, कारण गेल्यानंतरच एक गड आणि त्या ठिकाणी कोण होता? माझा जाणता राजा होता. किती सुंदर पेंटिंग केलेली आहे त्या ठिकाणी. बघा हे आपले संस्कार असे असायला हवेत बरं. आणि म्हणून लक्षात घ्या, त्या राजाला आपण कधी आठवतो? फक्त 19 फेब्रुवारीला. आणि मग इतर वेळेस त्याला विसरतो ना आपण. केवळ स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलं, गोमाता स्त्रियांचं रक्षण केलं ना राजा, मग त्याला आपण कसं विसरलो सांगा मला? त्याला आठवायला. बघा हर हर महादेव असा आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या धडकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शुभा शुभा तुम्ही जर अजून 10 वर्ष जगले असतात ना, शुभा तुम्ही जर अजून 10 वर्ष जगले असतात ना, तर मुघलांनी देखील आपल्या कपाळावरती भगवानचं नाव असता. भगवान हे सामर्थ्य कोणामधलं होतं? त्या राजामधलं होतं. त्याला का आठवत नाही आपलं दुर्दैव आहे. तुम्हाला जर शिवाजी राजाच्या नावातली ताकद जाणायची असेल ना, तर आपल्याला साताऱ्याला जावं लागेल. वेळ कमी आहे, पटकन साताऱ्याला जाऊ आणि लगेच येऊ. बघा साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी महान विभूती जन्माला आली. त्यांचा एकच संकल्प होता की गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारायची आणि वसतिगृह उभारायचं. शाळेला नाव काय द्यायचं? शिवाजी विद्यालय. परंतु खर्च फार होता. मग काय करायचं? मग त्यांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घराघरातून 1-1 रुपया जमा करायचा आणि हा महान संकल्प पूर्ण करायचा. आणि ही वार्ता अगदी वाऱ्यासारखी पसरली ना साताऱ्यामध्ये. आणि हीच वार्ता त्या ठिकाणी राहत असलेला एक धनवान व्यापारी त्याच्या पर्यंत जाऊन पोहोचली. आणि मग त्याने बघितलं, त्याने एक पत्र लिहिलं कर्मवीर भाऊराव पाटलांना की भाऊराव पाटील, संकल्प अतिशय महान आहे, परंतु 1-1 रुपयामध्ये काय होईल? तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला 1 लाखाचा धनादेश देतो एक मदत म्हणून. भाऊराव पाटलांना फार छान वाटलं, निघाले ना, गेले त्याच्याकडे. गेल्यानंतर ते म्हणाले, भाऊराव पाटील महान संकल्प हाती घेतलेला आहे, 1 लाखच काय असे लाखो रुपये मी तुम्हाला देईन, परंतु त्याच्या बदल्यात माझी अट आहे ती तुम्हाला मान्य करावी लागेल. मग भाऊराव पाटील म्हणाले, ठीक आहे, सांगा तुमची अट कोणती आहे? मग हा म्हणाला की महान संकल्प हाती घेतलेला आहे, शाळा उभारण्याचं कार्य आहे, परंतु 1 लाख नाही असे लाखो रुपये मी तुम्हाला देईन, परंतु त्याच्या बदल्यात माझी अशी अट आहे की विद्यालयाला दिलेलं शिवाजी राजांचं नाव बदलून तुम्हाला त्या ठिकाणी माझं नाव द्यावं लागेल. सांगा अट मान्य आहे का? आता मला सांगा महिला वर्ग, भाऊराव पाटलांची प्रतिक्रिया काय असेल याच्यावरती? काय उत्तर दिलं असेल त्यांनी? भाऊराव पाटलांनी विचार केला आणि स्वतःच्या हातामध्ये जो 1 लाखाचा धनादेश होता ना, तो फाडला आणि त्या व्यापाऱ्याच्या तोंडावरती फेकून मारला आणि म्हणाले की वेळ पडली ना तर स्वतःच्या बापाचं नाव बदलायला लागलं तरी चालेल, पण विद्यालयात गेलं शिवाजी राजाचं नाव मी कधीच बदलणार नाही. ही आहे माझ्या राजाच्या नावाची ताकद. आणि लक्षात घ्या, जेव्हा कर्नाटकामध्ये हत्ती उडाला ना, हत्तीला उधाण आलं होतं आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी 2 टोळ्यांची नेमणूक करण्यात आली. एक दत्ताजी जाधव म्हणजे जिजामातेचा भाऊ आणि संभाजी भोसले जिजामातेचा सख्खा वीर, दोघांमध्ये युद्ध झालं, लढाई झाली आणि मग वार झाले ना एकमेकांवरती. मग आता मराठीच मराठ्यांवरती तुटून पडले. मग शेवटी जिजामाता धावत गेली कुठे? आई भवानी माते असा पुत्र कोटी दे जो प्रत्येकाच्या चुलीपर्यंत पोहोचेल. आई भवानी माते
माते असा पुत्र पोटी दे जो प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचेल. तेव्हा काय झालं बरं? किसी के पेट से सांप पैदा हुआ था तो किसी के पेट से बाप पैदा हुआ था. किसी के पेट से सांप पैदा हुआ था तो किसी के पेट से पाप पैदा हुआ था. लेकिन मेरी जिजाऊ ऐसी माँ थी कि जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था. बापों का बाप पैदा हुआ था. आणि मग झाला माझ्या शिवरायांचा जन्म किती? 19 फेब्रुवारी 1630. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचा माझ्या देवाचा शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझा राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीचा नाणेवर. तलवारीचा नाणेवर. तलवारीचा नाणेवर. रयतेसाठी मार खेळले आपल्या निळ्या छातीवर. आपल्या निळ्या छातीवर. आपल्या निळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे जय भवानी जय शिवाजी. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझा देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझा देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सभेला पूर्णविराम देण्याआधी आज या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं या मंडळाचे उपाध्यक्ष दीपकदादा पाटील यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर हे मंडळ जे स्थापन झाले त्यांचे आभार. त्यानंतर उत्कृष्ट अशी पकवानची साथ मला ज्यांचे आपले नाव काय मनोज महाराज सकपाळ यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि एक छोटा बाल मृदुंगमणी म्हणजे माझा मुलगा सत्यम गेणे याचे आभार. त्यानंतर एक महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक गोरख दादा गतीर यांचे भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार. आणि माझ्या सोबत आलेले एक पहाडी आवाजाचे गायक मयूर महाराज उदार आणि भावना यांचे आभार. अगदी महिला वर्ग अत्यंत सुंदर अशी साथ तुमची मला लावलेली आहे. पुरुष वर्ग महिला वर्ग श्रोता वर्ग विणेकरी ताई तुमचे आभार. आणि भारतात चौदार म्हणजे काय असतात बरं कीर्तनकाराचे बॉडीगार्ड असतात की त्यांचे खूप खूप आभार. सांस्कृतिक मंडळाला तुमचे आभार. आणि या ठिकाणी कोणी अधिकारी वर्ग प्रवचनकार कीर्तनकार असतील जे मला ज्ञात नाही अगदी सगळ्यांचे त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय